हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल. तर आता सायंकाळचे 6 वाजलेले आहे आणि आता मी स्वयंपाक करून घेते. आता मी करणार आहे टमॅटोची चटणी. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशा प्रकारे करते वगैरे. आणि त्याच्यानंतर मला जायचं आहे मार्केटमध्ये, कारण उद्या आहे 23 तारीख आणि उद्या पार्थचा बर्थडे आहे. तर त्याच्यासाठीच मला सरप्राईज गिफ्ट आणायचं आहे. तर आनासोबत येणार आहे, पण मला त्याच्यासाठी घ्यायचा आहे कुर्ता पायजामा आणि आना घेणार आहे त्याच्यासाठी वॉच. तर कपड्यांचं असं असतं की पोरांची चॉईस कुठेतरी असतेच. मी समजा घेऊन आली त्याच्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून, पण तो हेच म्हणेल की मला हे नाही आवडलं, कारण मुलं तर माहिती आहे कपड्यांच्या बाबतीत त्यांचीच चॉईस पाहिजे. आता लहान नाही आहे मुलं, तर त्याच्यामुळे तो थोडासा विचार आहे माझ्या डोक्यामध्ये की मी पार्थलाच घेऊन जाऊ की मग आनाला घेऊन जाऊ. पार्थला कपडे आणि वॉच पाहिजेच असते, म्हणजे छान वाटते त्याला. वाढदिवसाला वॉच वगैरे दिली तर तो खुश होऊन जातो. बघते आता कसं करायचं वगैरे. सगळ्यात पहिले आता टमॅटोची चटणी करून घेते, कारण मग तिकडनं आल्यानंतर वेळ होणारच आहे. तर पहिले करून घेते आणि व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तर अशा प्रकारे टमॅटो छानपैकी धुवून घेतलेले आहेत. तर इथे आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत, जिरं टाकून घेणार आहोत भरपूर असं. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट, आलं लसण क्रश करून घेतलेलं आहे. याच्या साईडचं आपण काढून घेतलेलं आहे. तर इथे आपण 5 मिरच्या आहेत त्या टाकून घेणार आहोत. तर इथे मी तोडून टाकणार आहे. तर यावर झाकण ठेवते आणि आपल्याला टमॅटो छानपैकी होऊ द्यायचे. तर आता आपण बघू. तर टमॅटो पूर्ण शिजलेले नाही आहे. आता त्याला पलटवून घेऊ आपण. आता इथे आपण टाकणार आहोत 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ, 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी साखर. छान मिक्स करून घेऊ आपण. तर आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण चेक करून घेऊ. आणि आता आपल्याला टाकायचं आहे हिंग. टमॅटो आपल्याला मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे. मी थोडंसं संध्या मीठ टाकून घेणार आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर छान मिक्स करून घेणार आहे. आता मी यावर झाकण ठेवणार आहे आणि थोडी उकळी येऊ देणार आहे. तर इथे आपली मस्त चटणी तयार आहे. तर पार्थ खाऊन सांगणार आहे कशी झाली चटणी. आणि पार्थला चटणी आवडलेली आहे. कॅमेरा समोर येत नाही, लाज वाटते त्यांना. तर आता मी जसं तुम्हाला म्हटलेलं होतं की मी मार्केटमध्ये जाणार आहे वगैरे, जे सरप्राईज गिफ्ट वगैरे. तर जितेंद्रराव गेलेले आहेत बाहेर, तर माझं जेवण वगैरे व्हायचं आहे. अण्णांनी जेवण केलं, जितेंद्रराव आणि मी आहे जेवायची. तर मला पण भूक लागलेली आहे चटणी बघून. तर मी सुद्धा आता जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट भेटणार आहोत उद्या. 11:30 वाजलेले आहेत. इकडे मॅच लावलेली आहे. लेकिन सबसे इम्पोर्टेंट जो पार्टनरशिप यहाँ पर जो नजर आ रही है आपको, 17 गेंद में 58 रन और शाबाश महत्वपूर्ण विकेट और देखिए आपको मैच जीतने में 4 रन से देखिए आपने
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Parth. Happy birthday to you. God bless you dear. तर फ्रेंड्स आता 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही गेलेलो होतो, गेट टुगेदर होतं तिथे. तर बघू शकता गुलाल वगैरे लावलेला आहे. तर पार्थही गेलेला होता मित्रांसोबत. तर तो 8 वाजता आला, म्हणजे आम्ही गेलो आणि तो घरी आला. तर त्याच्यामुळे आमची भेट झालीच नाही. आणि मग आत्ता त्याचा बड्डे केक आम्ही इथे कट केलेला आहे. तर कधी कधी होतं असं एखाद्या वेळेस. आणि हे आवाज येत असेल तुम्हाला कारण उद्या आहे होळी. तर मंदिरसमोर गाणे सुरू आहे होळीचे. आम्ही तर जेवण करूनच आलो. तर उद्या होळी आहे. होळी रे होळी आणि पुरणाची पोळी. तर उद्या पुरणाची पोळी आणि वडे असा बेत आहे. होळीच्या दिवशी आम्ही करतो तसं. आणि मग आता आपण डायरेक्ट उद्या भेटणार आहोत. चला. तर फ्रेंड्स आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज माझी तब्येतही चांगली वाटत नाही आहे, पण आता वडे वगैरे करून झालेले आहे आणि पुरणही शिजवून झालेलं आहे. आता पुरणाच्या पोळ्या करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटते. आणि मला ना 2-3 दिवसा अगोदर या डोळ्याचा खूप जास्त म्हणजे त्रास होत होता. हा डोळा तुम्हाला दिसतही असेल. तर डोळ्याच्या दवाखान्यातसुद्धा गेलेली होती, पण ना म्हणजे ट्यूब वगैरे दिलं त्यांनी मला आणि गोळ्या दिल्या. त्यांनी म्हटलेलं होतं की इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून. पण अचानकनं हा डोळासुद्धा दुखायला लागलेला आहे. म्हणजे असं काहीतरी तिथे रुतल्यासारखं मला जाणवते. तर दोन्ही जे डोळे आहेत तर ते खूप असं म्हणजे त्रास होत आहे त्याचा. आणि असं रडल्यासारखं अलगच वाटत असेल बघा. तर खूप त्रास होत आहे त्या डोळ्यांचासुद्धा. 2 दिवस वाट बघते, नाहीतर मग परत दवाखान्यात मला जावं लागेल. म्हटलं चला आता तुमच्यासोबत 2 मिनटं बोलून घेते आणि त्याच्यानंतर पुरणाच्या पोळ्या करून घेते. तर वडे वगैरे झालेले आहेत. आता पुरणाच्या पोळ्या करून घेते. पुरणही छानपैकी शिजलेलं आहे. कुकरमध्येच मी पुरण बनवत असते आणि मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेते त्याला. मी मिक्सरमध्ये वगैरे वाटत नाही. याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कणिक वगैरे मळून झालेली आहे. आता पुरणाच्या पोळ्या टाकते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तर फ्रेंड्स इथे नैवेद्य काढून ठेवलेलं आहे. आता जेवण वगैरे व्हायचे आहे फ्रेंड्स. आणि आता चहाचा वेळ झालेला आहे. तर चहा वगैरे पिऊन घेते आणि मग त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करणार आहोत. ते चहा तयार आहे. आता चहा पिऊन घेते. तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग. आता 10 वाजलेले आहेत आणि आता करायचे आहे चणे. तर ते तुम्हाला दाखवते. रात्रीच भिजत टाकले मी ते. पूर्ण चण्याची भाजी मी करणार नाही आहे. थोडे याच्यातले चणे मी काढून घेणार आहे. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहे, 2 टमॅटो, 2 मिरच्या आणि आलं. तर इथे कांदा आणि टमॅटो, आलं आणि मिरची अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे. तर इथे मी 1.5 चमच तिखट टाकून घेते. त्याच्यानंतर अर्धा चमच हळद, अर्ध्यापेक्षाही कमी थोडंसं गरम मसाला. इथे मी एवढं आमचूर पावडर टाकलेलं आहे. थोडं स्किप झालेलं म्हणून सांगत आहे. याच्यानेच 1 चमच आपण धने पावडर यामध्ये टाकलेलं आहे. आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ. ते छान आपण मिक्स करून घेऊ. तर इथे तेल टाकून घेणार आहे. थोडं जास्तच तेल टाकायचं आहे. कुकरमधल्या भाजीला थोडंसं तेल जास्त पडतं.
तेव्हाच वरती तरी येते. तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकून ते, त्यानंतर उभा चिरलेला कांदा, मिरची आणि आल्याचे तुकडे. हा पूर्ण मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि आपण आता टोमॅटो टाकून घेणार आहे. त्यानंतर चणे टाकून घेणार आहोत. एवढे चणे ठेवत आहे मी. तर कुकर इथे ठेवलेला आहे आणि इथे भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. 1.5 चमच चहापत्ती टाकून घ्यायची आहे. याला कलर सुटू देणार आहोत. चहापत्तीचं पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते. अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. मस्त कलर आलेला आहे, बघू शकता. आता याला झाकण लावून आपल्याला 9 ते 10 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता मस्त भाजी झालेली आहे. कलरही मस्त आलेला आहे. हा हा आणि नक्की ट्राय करून बघा. खूप छान झालेली आहे भाजी.